सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे ती पुर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाहराचा छवा विसावला जळविला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि सर्वप्रथम सगळ्यांना म्हणजे जागतिक 1 जूनच्या वाढदिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा. कारण की हा 1 जून वाढदिवस सगळ्यांचाच असतो. म्हणजे ज्या जुने घरी जे जे लोकांचं असेल त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा की आमच्या घरी पण कोणाचा आहे आणि 1 जूनलाच वाढदिवस आहे. आणि रिअलमध्ये पण असेल तरी पण कमेंट करून सांगा की माझ्या पप्पांचं आहे, माझ्या आईचं आहे किंवा माझ्या कोणाचंही आहे. सो ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही पप्पांना एक सरप्राईज द्यायचं ठरवलेलं. सो अजून पप्पांना माहीत नाहीत, पप्पा गावात गेलेले आहेत. आई पप्पा कालच आले रात्री आणि आम्ही असं मी आधीच सगळं ते रेडी केलेलं आहे. सो सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे. सो तुम्हाला पण कसं वाटतं सरप्राईज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्यापुढे तुम्हाला सकाळच्या काही क्लिप्स आहेत त्या मी शूट केलेल्या आहेत, त्या दिसतील. आणि नानू बघा आमची. चलो चलो नानू, हे नानू, नानू जाते तू? हे नानू फायनली आमचा पाळणा पॅकअप झालेला आहे पाळण्याचा. कारण की आता या दोघी पण बसायला लागलेत तर ते पाळणा जोर लगा के हैया. सो इथे आम्ही मागवले व्हॅक्यूमवाली बॅग, की कपडे अख्खे पूर्ण व्हॅक्यूम सारख्या. बापरे बापरे किती उभी राहिली. आम्ही निघालेलो आहोत. नानू, मोठे बाबा, आजी, आई आणि दीपा. आणि पप्पांना डायरेक्ट आम्ही बोलवले की जरा काम आहे या म्हणून सांगितलेलं आहे ना. आजू पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळालं असेल की एक्झॅक्टली काय सरप्राईज आहे पप्पांसाठी. ज्यांना ज्यांना कळालं त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका की काय सरप्राईज आहे. सो कधीपासून असं एक म्हणजे मला आठवतं की जेव्हा आमच्याकडे गाडी एकच होती पप्पांकडे आणि असं जायचो आणि बघायचो सगळ्या मित्रांकडे. तेव्हा माझ्या गाडी होती आणि माझ्याकडे तेव्हा नव्हती. नंतर दादाला गाडी घेतली आणि मी असं बघायचो की अरे इकडे गाड्या सेकंड हँडमध्ये सेल करतायत आणि तशा मिळतात सुद्धा आहेत. सो आपण पण एखादी गाडी पण बघूया. आता सेकंड हँड पण पप्पांचं होतं की कधी सेकंड हँड गाडी घ्यायची ना असं तसं, पण मला घ्यायचीच होती गाडी. सो मग मी विचार केला की घेऊया आपण एखादी गाडी. मग नंतर हळूहळू एक पप्पांनीच गाडी घेतली मला पहिले आणि मग नाही दादाला घेतली, दादाची मला मिळाली. मग त्याच्यानंतर मी घेतली जी होंडा सिटी तुम्ही रोज बघता ती. त्याच्यानंतर फाल्गुनी जशी माझ्या लाईफमध्ये आली, लग्न झालं आमचं तेव्हा फाल्गुनीसाठी पण गाडी घेतली. आणि आता अजून एक गाडी घेतली का आता जागा मला मोठी पाहिजे थोडीशी. सो गाडी कोणती आहे पप्पा आल्यावरच तुम्हाला सरप्राईज करेल. कारण पप्पांनी आम्ही कधी झालो पप्पांना यायलाच लेट झालं आहे का. पप्पा बोलतात माझं काम आहे, थांबा थांबा. त्यांना माहीतच नाही काय आहे. मग त्यांना बोलले या सगळे आम्ही आलोत, काम आहे थोडंसं. तेव्हा ते निघालेत, आता पोचत आहेत. सो तुम्हाला बघायला मिळेल कोणती गाडी काय वाटतं. आणि सगळ्यात की तू ॲक्च्युली आम्ही जी गाडी आता घेतली आहे ना ती आम्ही जेव्हा मनालीला गेलेलो ना तेव्हा आम्ही ह्या गाडीत ट्रॅव्हल करतो. तेव्हाच आम्ही बोललेलं मला घ्यायची, माहित नाही पण मला घ्यायची. मनालीला आम्ही ॲनिव्हर्सरीला गेलेलो. हां 2 years नंतर फायनली तिथे. येस असं असतं की ड्रीम नेहमी म्हणजे स्वप्न बघा ते होतात कम्प्लीट. स्वप्न बघण्याचे स्टॉप करू नका. आज ऑटोमॅटिक कम्प्लीट होतात. देव तुमचं सगळं मेहनत करत राहा. मेहनतचं फळ मिळणारच, नक्कीच मिळणार. आणि फळांवरून आठवलं आम्ही जिथे आलोत गाडी घ्यायला इथे आंब्याचे खूप सारे झाडं आहेत आणि हाताला आंबे लागतात तेवढे जवळ आहेत. बघूया काढायला मिळतात. हॅपी बर्थडे टू यू. कसा वाटला बाबा सरप्राईज. हा
नानाला आणि तुम्हाला दोघे दोघे फिरायला जा. मजा आहे. दे फाल्गुनी फोन राहा. वा डिस्प्ले राहील का? गेरे लवकर. आले नानू. आपली जे बाय. सो गाडी आम्हाला दिली आहे दादांनी. लवकरात लवकर गाडी अरेंज करून दिली आहे. गाडी मिळत नव्हती अर्टिगा. खूप दिवस वेटिंग होती, म्हणजे 6 महिने वगैरे वेटिंग आहे ना दादा? बरोबर. हां 2 महिन्यात मला अरेंज केली, त्याबद्दल धन्यवाद. चालली आई कशी आहे आता? आपल्याला 6 जण जायला काय हरकत नाही. 6 सीटर आहे. नाही या चिंटूला घेऊ मांडीवर. सहा जण आता जायला आपल्याला हरकत नाही बाहेर. नानू जाते तू? जाते आपण सोबत? बाय बाय नानू. नानू बाय. काय तुम्ही घेऊन जाता तिला? हा ठीक आहे, जातो मग आम्ही. सो नवीन गाडी आणि पप्पांच्या बड्डेला आणलेली आहे, आणि पप्पांच्या बड्डेचा केक पण नवीन गाडीतच घ्यायला आलेलो आहे. फाल्गुनीने ऑर्डर केलेला आहे सकाळीच केक. ॲक्च्युली सेलिब्रेशन आम्हाला करायचं होतं, पण चेतना आणि सावी नाही आहे, त्यामुळे आम्ही सेलिब्रेशन उद्या ठेवलेलं आहे. गाडीची पूजा उद्या ठेवलेली आहे, कारण की सावी उद्या येणार आहे. सो त्यामुळे सगळं उद्या सेलिब्रेशन आहे, आज नाही आहे. पण आज फक्त आम्ही जसं 1 तारीखला बड्डे आहे, सो केक कटिंग करून घेणार आहोत. आणि कोण कोण येणार आहेत केक कटिंगला बघा. सो बड्डे सेलिब्रेशनला आज सगळे येणार होते, पण आम्ही कॅन्सल केले, कारण की उद्या सेलिब्रेशन ठेवलेलं आहे. तर आत्ता आम्ही केक घेऊन आलेलो आहे. टक्कू टक्कू. आणि केक बघून सगळ्यांना आवडेल. हे आहेत पप्पा, ही आहे सावी, ही आहेत ज्ञाना, आणि इथे लिहिलेलं आहे बेस्ट अबा एव्हर हॅपी बर्थडे. आणि बघा हा कोणाकोणाला आवडला केक कमेंट करून नक्की सांगा. आणि डेकोरेशन बाय फाल्गुनी अभिजित दुर्गे. स्वतः डेकोरेशनच्या ऑर्डर घेतल्या जातील. हे घेतल्या जातील का ऑर्डर? एक्सक्यूज मी मॅडम, घरगुती आहे का फक्त? ओके मग. आले बापले, चेम कपडे घातले का नानू? नानू हॅपी बर्थडे. बापले, डेकोरेशन आला खाली. काय प्रकार काय? हे कुठे कैची? कैची कैची बापरे. पैसे टाका. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पापा. हॅपी बर्थडे टू यू. तू कोण यातले? मी सावी. येल्लो कलरची ज्ञान आहे आणि ती सावी आहे.
दीपा ये इकडे, तुला इकडे बोलवलं ना मी, ये इथे. फाल्गुनी एवढा अरे काय नाव, अरे काय नाव बाप्पा. बाप्पा कुदल घेतले, बाप्पा कुदल घेतलं सगळे असं काढून ते करतायत बरं. आता बंद करतो ना, काय मोठू मोठू झाल्यावर तुला केक देणार हा बाबा. हा छान छान केक देणार ना, केक पाहिजे ना तुला. मोठू मोठू झाल्यावर कशी बस बघते बघ. कुठे पेपर, कुठे टिश्यू पेपर, चला फाल्गुनी. हे बघा या दोघांचं काम आहे इथं केक खाणं. एक माणूस आमचा कमी आहे खाणारा, तो माणूस आला की आता उद्या येईल. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.